आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। राज्यामधल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। एकत्र लढल्या जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार। बावनकुळेंची महानगरपालिकांमधल्या युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध। खासदार संजय राऊत यांचा दावा। दोन्ही नेत्यांना भाजपच्या मोठ्या दुकानासोबत आपली छोटी दुकानं चालवायची असल्याचा राऊतांचा आरोप आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला तटकरे आणि पटेल यांचा विरोध असल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य। वैफल्यामधून मिटकरी यांचं प्रत्युत्तर। तर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याला संजय राऊत आडकाठी आणत असल्याचा मिटकरींचा आरोप। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात आमच्या पक्षामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही। या चर्चा केवळ माध्यमांमध्ये। अनिल देशमुख यांची संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। राज ठाकरेंना सुद्धा ईडीनं त्रास द्यायचा प्रयत्न केला होता। संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। खळबळ माजवण्यासाठी आपण कोणतीही गोपनीय गोष्ट उघड करणार नसल्याचंही विधान। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले गोपीचंद पडळकरांच्या मंत्रिपदाचे संकेत। सोलापूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीच्या नंतर मुख्यमंत्र्यांना निरोप पोहोचवतो असं बावनकुळेंचं वक्तव्य। कोल्हापूरमधील राजारामपुरीमध्ये 40 वर्षीय महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। या महिलेला का बांधून ठेवलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट। महिलेला बांधून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी महिलेच्या नातेवाईकाच्या कानशिलात लगावली आहे। सांताक्रूजच्या इंदिरानगर परिसरामधल्या शौचालयाच्या उद्घाटनावरून शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। उद्घाटनाच्या सोहळ्याला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांच्या घरासमोर विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजासाठी या। जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याविषयी आंदोलक ठाम। 2 आठवड्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला तरी करिश्मा आणि लता हगवणेंचे मोबाईल का जप्त केले नाहीत? अंजली दमानिया यांच्याकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सवाल। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेविषयी कोथरूड तर शशांक हगवणेवरती वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती जालिंदर सुपेकरांच्याच मंजुरीची सही। त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या। हगवणेच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली। जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण। यामध्ये महत्त्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची असून त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असंही स्पष्ट। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हगवणेंच्या राजकीय लागेबंध्यांमुळे तपास पारदर्शक होत नसल्याचाही आरोप। महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी अराजकीय व्यक्ती असायला हव्यात। राजकारणामधली सोय म्हणून अध्यक्षपदाची निवड ही कोणाचीही होत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरती अशा पद्धतीने बोलावं हे दुर्दैव। हगवणे कुटुंबियांच्या विरोधामध्ये सर्व पुरावे असताना सुद्धा बचावासाठी असं विधान करणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस। मंत्री गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया। राज्यामध्ये महिला अत्याचार आणि हुंडाबळीच्या संख्येमध्ये वाढ। राज्य सरकारचं मात्र महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष। महिला आयोगाच्या माजी सदस्या ज्योत्स्ना विस्पुते यांचा आरोप आहे। नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेची आत्महत्या। विवाहितेची सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडून पती आणि सासूला अटक। सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये 57 विवाहित महिलांनी आपलं आयुष्य संपवलंय। मागील 3.5 वर्षांमधली ही धक्कादायक आकडेवारी आहे। सासरच्या मंडळींकडून हुंडा वस्तूंची मागणी केल्यामुळे आत्महत्या। बीड पोलिसांची माहिती। मुंबईमध्ये सुद्धा हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावलाय। सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यांमध्ये 5 महिलांनी आत्महत्या केली आहे। तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद, 130 गुन्ह्यांची उकल। मुंबई पोलिसांची माहिती। अंजली दमानिया यांच्याकडून सिद्धांत शिरसाटचा स्वतःच्या डोक्याला बंदूक लावलेला फोटो पोस्ट। आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माचं लग्न मोडलं। एटीएसच्या कारवाईच्या नंतर लग्न मोडल्याची माहिती।
पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय. नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवरती आली होती अनोळखी मुलीची रिक्वेस्ट. उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर. ठाण्यामधील हेरगिरी प्रकरणामधील आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी पडलाय. सोशल मीडियावरती तरुणीशी ओळख, अनेक वेळेला युद्धनौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले, तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याची सुद्धा माहिती समोर. आपला मुलगा निर्दोष, पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्रच्या अटकेच्या नंतर प्रतिक्रिया. पाकिस्तानामधून भारतामध्ये परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. काल रात्रीच्या न्यायालयाने सुनावणी घेऊन तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूरमध्ये गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक. अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटामधून दिलं जाईल अशी मुश्रीफांची माहिती. नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता. गोकुळ अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र जिल्हा बँकेचे आणि गोकुळचं अध्यक्षपद एकाच घरामध्ये नको, मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना. कुणालाही अध्यक्ष करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण. मुंबईमध्ये बैठक झाल्याच्या नंतर काल कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील, विनय कोरे यांच्यात बैठक. सरकारी कर्मचारी असलेल्या 2652 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 हप्त्यांमध्ये सरकारचे 3,58,00,000 रुपये लाटले. 8,85,000 लाडक्या बहिणींनी घेतला 2 योजनांचा लाभ. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना अशा 2 योजनांचा लाभ घेतल्याचं पडताळणीमधून समोर आलंय. सरकारी कर्मचारी असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार पैशांची वसुली करणार. 2652 बहिणींकडून 3,58,00,000 रुपये वसूल केले जाणार. लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेणाऱ्या बहिणींची तपासणी सुरू. निष्कर्षामध्ये न बसणाऱ्या बहिणींना यामधून बाद केलं जाणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आपल्याला अडवल्याच्या नंतर 2 महिन्यामध्येच त्यांचं सरकार गेलं, त्यामुळे त्यांना प्रायश्चित्त मिळालं. गोपीचंद पडळकरांचा रोहित पवार यांना टोला. गेल्या वर्षी आमदार रोहित पवारांनी पडळकरांना चौंडीमध्ये येण्यापासून रोखलं होतं, यावरची प्रतिक्रिया. महायुती सरकार आदिवासी विरोधी. एकही आदिवासी आमदारांना निधी दिला जात नसल्याचा माजी मंत्री केसी पाडवी यांचा आरोप. दडगाव अक्कलकुवा तालुक्याच्या रस्त्यांसाठी निधी दिला नाही तर राजकारण सोडेन असंही वक्तव्य. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा. अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून चिखलेंची ओळख आहे. लवकरच भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशी ही चर्चा आहे. लड्डा यांचं 5.5 किलो नाही तर 10 ते 10.5 किलो सोनं चोरीला गेलं. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची पोलीस आयुक्तांच्या भेटीच्या नंतर प्रतिक्रिया. त्यामुळे नेमकं किती तोळं सोनं गेलं असाही सवाल उपस्थित. बार्शी शहरामध्ये हातामध्ये कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्याला अटक झाली आहे. युनुस सय्यद असे या आरोपीचं नाव आहे. बार्शी शहर पोलिसांची कारवाई. भंडाऱ्याच्या जैतपूर बारभा गावामध्ये महिलेला शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून मोबाईलवरती अश्लील मेसेज आलाय. या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या पती आणि तरुणाचा आईमध्ये वाद झालेला आहे. हाणामारीमध्ये तरुणाच्या आईचा मृत्यू झालाय आणि गुन्हा दाखल झालाय. नागपूरमध्ये वसतिगृहामधल्या तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी विजय घायवटेंची पत्नी पायल घायवट याला अटक करण्यात आली आहे. अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा होता पत्नी पायल हिच्यावरती आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक होती. 13 आखाड्याचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या अध्यक्षांसह 32 साधू महंत या बैठकीसाठी उपस्थित राहतील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या प्रत्येक बैठकीमध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या. कुंभसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते. शेतकरी प्रतिनिधींचा इशारा. इलेक्ट्रिक बसेस खरेदी प्रकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. बसेस खरेदीच्या प्रकरणामध्ये आर्थिक समीकरणाचा अभाव. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी. इलेक्ट्रिक बस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून समज. महाराष्ट्रामध्ये काम करायचं असल्यास मराठी शिकावी लागेल. सरनाईक यांच्याकडून समज.
मुंबईतल्या तब्बल 481 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवला. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांनी सादर केली कर बुडव्यांची यादी. मोठे बिल्डर्स, कंत्राटदार, मोठी रुग्णालयं, 5 स्टार हॉटेल्स यादीमध्ये. सर्वसामान्यांकडून मालमत्ता कर वसुली, धनाढ्यांना मोकळीक कशासाठी? रवी राजा यांचा मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सवाल. 14,000 कोटींच्या कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. वसई विरार महानगरपालिकेमध्ये ईडीच्या कारवाईच्या नंतर मोठे फेरबदल. 36 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या. यामध्ये 16 जण नगर रचना विभागामधील असल्याची माहिती. पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. अंधेरीमधल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रिक्षाला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. रिक्षा चालक आणि प्रवासी दोन्ही सुखरूप आहेत. एनडीएचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न. एनडीएमधून आज 339 कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार. जळगावमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने जागर यात्रेचं आयोजन. मंत्री गिरीश महाजन यात्रेमध्ये रथाचं सारथी झाल्यामुळे उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच एनडीएमधून 17 मुलींची पहिली तुकडी पास आऊट होणार. पुण्यामधल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये क्षिती दक्ष ही कला शाखेमधल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल. क्षितीला 10वीला 95% तर 12वीला 98% गुण मिळाले. तर आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमाला सुद्धा ती अव्वल आली आहे. मुंबईतील 1385 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण. वाहतूक कोंडी होत असल्यामुळे रस्ते कामासाठीचे बॅरिगेट हे 5 जूनपर्यंत हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करा. आयुक्तांचे निर्देश. प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टने 30 मार्ग बदलले. 1 जूनपासून होणार अंमलबजावणी. प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकुम ठाणे या 2 नवीन सेवा सुद्धा सुरू होतील. धाराशिवमधील विश्वरूपा नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे दूध विक्रीसाठी तारेवरची कसरत. जेसीबीवरती बसून प्रवास करण्याची विक्रेत्यांवरती वेळ आली आहे. तात्काळ रस्त्याची सोय करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण मे महिन्यामध्येच ओव्हरफ्लो. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. सेल्फीसाठी तरुणांचं अनाठायी धाडस. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बिंदुसरा जलपूजन. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण हे 25 ते 30 वर्षांनी मे महिन्यामध्येच भरल्याची दिली प्रतिक्रिया. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.